मित्रांनो 30,000 जागांसाठी पार्ट टाइम इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियतेची अशी आहे की 60,000 महिन्यापर्यंत आपण कमवू शकणार आहोत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय आणि 30,000 वॅकन्सीज आहेत, त्यामुळे जास्त ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. जॉब मिळण्याचे चान्सेस तुम्हाला वाढणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे ट्रेनिंग पण दिली जाणार आहे, कसं काम करायचं तेही शिकवलं जाणार आहे. सॅलरी पण चांगली मिळते आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अनेक जणांच्या कमेंट्स असतात की आम्हाला घर बसल्या जॉब पाहिजे आहे. तर इथे दोन्ही प्रकारचे जॉब अवेलेबल आहे. तुम्ही जर ज्या ठिकाणी राहताय त्या सिटीमध्ये जॉब अवेलेबल असेल तर तिथे तुम्ही करू शकताय, म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस सुद्धा आहे आणि वर्क फ्रॉम होम सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार निवडू शकताय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे पण तुमचं शिक्षण झालं आहे, अनेक जणांचं कॉमर्स झालं असेल मग त्यांना अकाउंटिंग फील्डमध्ये पाहिजे आहे, अनेक जणांचं आर्ट झालं असेल त्या रिलेटेड पाहिजे आहे, कोणाचं सायन्स झालं असेल त्या रिलेटेड पाहिजे आहे. म्हणजे जे पण तुमच्याकडे स्किल्स आहे किंवा जी पण तुमची आवड आहे, जे पण नॉलेज तुमच्याकडे आहे त्या फील्डचे तुम्हाला इथे वॅकन्सीज दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास अप्लाय करू शकताय. अप्लाय करणं सुद्धा सुरू झालं आणि फक्त 2 ते 3च दिवस आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. त्यामुळे लगेच व्हिडिओ संपल्या अप्लाय करा. सगळी प्रोसेस समजून सांगतोय. त्याआधी चॅनल नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं 30,000 पार्ट टाइम अपॉर्च्युनिटीज आहे, ज्यामध्ये घर बसल्या फक्त तुम्ही 2 ते 4 तास काम करणार आहे. म्हणजे तुमचं जे डेली रुटीन आहे, मग तुम्ही कॉलेजला जातात किंवा काही हाऊसवाईफ आहे ते घरातले सगळे कामं करतात, दुपारी 2 ते 4 तास वेळ तुम्हाला मिळतोय किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला आहे, सकाळी 10ला जातात संध्याकाळी 6ला येतात, पण तुमच्याकडे 6 ते 10 वेळ असतो, तर तेव्हा तुम्ही काम करू शकता. म्हणजे तुमच्या बिझी रुटीनमधून तुम्ही वेळ काढून या 30,000 पार्ट टाइम अपॉर्च्युनिटीसाठी अप्लाय करू शकताय. इथे स्टायपेंड पण चांगला मिळतोय. 2.4 लाख रुपयांपर्यंत स्टायपेंड आहे. म्हणजे जर बघायला गेलं तर महिना 60,000 रुपयांपर्यंत. पण असं नाही की 60,000 प्रत्येकाला आहे, कुठे 5,000 महिना सुद्धा आहे, कुठे 2,000 महिना सुद्धा आहे, कुठे 60,000 महिना सुद्धा आहे, 40,000 सुद्धा आहे. डिपेंड करतं आपल्याकडे कुठलं स्किल्स आहे आणि कुठे आपण अप्लाय करू शकतोय. जसं की तुम्ही ते बघू शकताय, पार्ट टाइम पॉकेट मनी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. आणि खासियत जसं मी तुम्हाला बोललो, कुठलाही पिरियर एक्सपिरियन्स और ॲडव्हान्स स्किल्सची गरज नाही आहे. जे पण तुम्ही शिकलेला आहात, ग्राफिक डिझाईन शिकलात, व्हिडिओ एडिटिंग शिकलात, अकाउंटिंग येतं आहे किंवा टेलिकॉलिंग जमतं आहे, कस्टमर केअर सोबत तुम्ही बोलू शकताय, अशा प्रकारचं जे पण तुमच्याकडे नॉलेज आहे ते तुम्ही इथे देऊन इथे घर बसल्या पैसे कमवू शकताय. ऑफिस जॉब पाहिजे तर ऑफिस जॉब पण आहे. ओके, आता अप्लाय कसं करायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. अशा प्रकारचं पेज तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर ओपन होईल. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा मेल ॲड्रेस, पासवर्ड, नाव, आडनाव रजिस्टर करून घ्यायचं आहे किंवा ऑलरेडी तुमचं अकाउंट असेल तर लॉग इन करा किंवा डायरेक्ट तुम्ही गुगल सोबत लॉग इन केलं तरी चालतंय. आता ऑलरेडी माझं इथे अकाउंट आहे तर मी ते गुगल सोबत लॉग इन करतो. तर बघा इथे मी लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर अप्लाय नाव माझ्या समोर आलंय, तर अप्लाय नाव यावर क्लिक करतोय आणि बघा भरपूर सारे जॉब्स आलेले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 2,500 रुपये महिना सुद्धा आहे आणि तुम्ही खाली स्क्रोल करत गेला तर तुम्ही ते बघू शकताय 8,000 महिना आहे, 50,000 महिना आहे. तुमच्या स्किल्सनुसार जिथे तुम्ही अप्लाय करताय त्यानुसार इथे जॉब्स आहे. आता अनेकांचं म्हणणं आहे आम्हाला घर बसल्या टेलिकॉलिंग जॉब पाहिजे तर तो जॉब आहे, सेल्स फील्डमध्ये जायचं तर ते आहे, ग्राफिक डिझायनरचा पाहिजे तर तो आहे, फोटोग्राफिकचा पाहिजे तर हे तुम्हाला देतील की अशा प्रकारचे आपल्याला फोटोग्राफी करून पाहिजे आहे. मग तुम्ही फोटो काढायचे आणि यांना सबमिट करायचे. 5,000 एका आठवड्याला तुम्हाला मिळत आहे. एकच आठवड्याचं काम आहे, पण हे मुंबई बेस आहे. हे बघा, हे वर्क फ्रॉम होम आहे. इथे बघा पिंपरी चिंचवडसाठी आहे, वाकडसाठी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जिथे राहतात तिथून तुम्ही काम करू शकताय. हे सोशल मीडिया मार्केटिंगचं आहे. म्हणजे जस्ट त्यांचे जे फेसबुक, इंस्टाग्राम आहे त्यावर आपल्याला फोटो पोस्ट करायचे आहे, यांच्या पोस्ट करायचे आहे. असं आपल्याला काम आहे. 2,000 रुपये मिळत आहे. दिवसातनं फक्त 10 मिनिटाचं काम आहे. तर अशा प्रकारे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. मग तुमचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट झालं आहे त्याच्यासाठी आहे, अँकरिंग रिलेटेड काम आहे, डिजिटल मार्केटिंग रिलेटेड काम आहे, 10,000 सॅलरी मिळते आहे, बिझनेस रिसर्च रिलेटेड आहे. तुमच्याकडे जे पण स्किल्स असेल ना त्या रिलेटेड तुम्ही इथे काम करू शकताय. जसं की सायबर सिक्युरिटीचा मी तुम्हाला मागे कोर्स दिला होता, IBMचा दिला होता, टाटाचा दिला होता.
तो जर तुम्ही केला असेल तर इथे तुम्हाला तुमचं नॉलेज टेस्ट करायला चांगली संधी मिळते आहे. तर इथे तुम्ही अप्लाय करा. भले 5,000 रुपये महिना मिळतोय, पण 1 तास जर तुम्ही काम करताय तर काही हरकत नाही आहे. सोबत जॉब ऑफर सुद्धा आहे. एवढंच काय हो, खाली स्क्रोल तुम्ही केलं तर इथे बघा ह्युमन रिसोर्स याचे पण जॉब आहे. अनेक सारे जॉब्स आहे. कंटेंट रायटिंगचे आहे, डिजिटल सोशल मीडिया ब्रँडिंगचे आहे. तुम्हाला पाहिजे यार हे सॅलरी मला खूप कमी वाटते, मला तर जास्त पाहिजे, तर तुम्ही हा फिल्टर यूज करा ना. तुम्ही ते बघा 10,000 सिलेक्ट केलं तर जे पण 10,000च्या पुढचे जॉब्स आहे तेच तुमच्या समोर येणार आहे. जसं की इथे बघू शकता, इथे 10,000 सॅलरी. ओके, इथे 30,000 प्रति महिना आहे. काय, ग्राफिक्स अँड व्हिज्युअल डिझायनरचं जॉब आहे. त्याच्यानंतर इथे बघा पुन्हा खाली स्क्रोल करा, डिजिटल मार्केटिंग 10,000 सॅलरी. अशा प्रकारे जी जास्त सॅलरी ती तुमच्या समोर येईल. इथे बघा ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट या रिलेटेड तुमच्याकडे नॉलेज आहे, तिथे तुम्ही लागू शकताय. डिपेंड करतं तुमच्याकडे कुठलं नॉलेज आहे, काय तुम्ही शिकला, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. तुम्हाला वाटतं यार मी तर अकाउंटिंग शिकलोय पण या रिलेटेड काय अकाउंटिंगचे जॉब मला मिळत नाही आहे, तर इथे प्रोफाईलमध्ये तुम्ही टाकलं, इथे बघा मी अकाउंटिंग टाकतोय, तर अकाउंटिंग रिलेटेड सगळ्या जॉब वॅकन्सी माझ्यासमोर आल्या. जसं की फायनान्स रिलेटेड आहे. पुन्हा तुम्ही बघा, तुम्हाला समजा डेटा एंट्री पाहिजे आहे, तर इथे बघा मी डेटा एंट्री इथे सर्च करतोय आणि डेटा एंट्री रिलेटेड पुन्हा माझ्यासमोर वॅकन्सीज आलेल्या आहे. तर इथे तुम्ही अप्लाय करू शकता. डिपेंड तुमच्याकडे कुठलं स्किल्स आहे त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. आता एखाद्या जॉबला तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. आता माझ्याकडे स्वतःकडे डिजिटल मार्केटिंगचं नॉलेज आहे, तर मी यावर क्लिक करतोय. हे पेज आपल्यासमोर ओपन झालं आहे. 3 महिन्याचा हा जॉब असणार आहे. 3 महिन्याचा जर जॉब चांगला केला तर आपल्याला परमनंट जॉब ऑफर सुद्धा आहे. पार्ट टाइम काम करायचं आहे 2 ते 4 तास, पण हे नॉयडासाठी आहे. ओके, आता आपण नॉयडामध्ये राहत नाही त्यामुळे हे काम करू शकत नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा इथे यायचं आहे आणि ते वर्क फ्रॉम होम जॉब तुम्हाला जे दिसतंय ना मित्रांनो, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता फक्त जे घर बसल्या जॉब आहे तेच तुमच्या समोर आलेले आहे. किंवा लोकेशनमध्ये समजा तुम्ही पुणे टाकताय तर पुण्यातले जॉब येतील, मुंबई टाकताय तर मुंबईतले जॉब येतील. असे ज्या मेन सिटीज आहेत त्यामध्ये तुम्हाला इझिली जॉब बघायला मिळतील. पण मी आता वर्क फ्रॉम होम बद्दल समजून सांगतोय. आता जसं की बघा इथे खाली स्क्रोल केल्यानंतर आता सोशल वर्क तुम्हाला पाहिजे आहे, 10,000 सॅलरी मिळते आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, अनेक सारे जॉब्स आहे. हे पहिलं पेज झालं. फक्त तुम्ही खाली स्क्रोल करत चला, वर्क फ्रॉम होमचे टोटल 5 पेजेस भरून जॉब आहे. मग इथे बघा पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर बघा हे असे अनेक जॉब आहे. अनेक जण काय करतात, पहिल्या पेजवरच अप्लाय करतात, पण जेवढं तुम्ही मागे जाल, जसं की आता बघा व्हिडिओ एडिटिंग, हे मला येतं 25,000 रुपये प्रति महिना मिळत आहे. त्यातल्या त्यात हे ॲक्टिवली हायरिंग करताय, कंपनीचं नाव इथे दिलेलं आहे. तर मी काय करेल, यावर क्लिक करेल. ओके, मग आता हे जॉब मला येईल का, तर 1 महिन्याचा जॉब आहे, चालेल. 25,000 महिना चालेल. त्यानंतर पार्ट टाईम आहे, चालेल. इंटर्नशिप आहे तरी चालणार आहे. तर मी काय करेल, खाली स्क्रोल करेल. कंपनीचं नाव तुम्ही इथे बघू शकता, एज्युकेशन सेक्टरमधली कंपनी आहे. त्यानंतर व्हिडिओ आपल्याला काय करायचे आहे, टीचिंगचे व्हिडिओ आहे ते एडिट करायचे आहे. अशा प्रकारे आपलं इथे काम असणार आहे. मग यासाठी तुमच्याकडे व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअरचं नॉलेज पाहिजे. कोण कोण अप्लाय करू शकताय, की जे अवेलेबल आहे, ज्यांना घर बसल्या काम करायचं आहे, याचं नॉलेज आहे आणि इंटरेस्ट आहे आणि स्किल्स आहे, ते अप्लाय करू शकताय. मग इथे बघा तुम्हाला दिसेल अप्लाय नाव, यावरून क्लिक करायचं आहे. इथे बघा आत्तापर्यंत ऑलरेडी 125 कॅन्डिडेटला यांनी हायर केलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी जॉब दिलेले आहे 125 लोकांना. त्यामुळे हे जेन्युइनली हायरिंग करता. असं नाही की फक्त ॲडव्हर्टिजमेंट टाकली आहे, कोणाला जॉईन करणार नाही. तर ऑलरेडी 125 लोकांना दिलं आहे, तुम्हाला पण देतील जर स्किल असेल तर इथून आपल्याला अप्लाय करायचं आहे. मग सगळी माहिती भरायची. ओके, तुम्हाला वाटलं या ठिकाणी तर अप्लाय केलं आहे पण जागा कमी आहे, एकच जागा आहे, मग मला अजून ठिकाणी अप्लाय करावं लागेल. मग तुम्ही काय करायचं, पुन्हा खाली स्क्रोल करायचं. कंटेंट रायटिंगचं नॉलेज आहे माझ्याकडे, पुन्हा कंटेंट रायटिंगवर क्लिक करतोय. इथे बघा 10,000 सॅलरी आहे, 6 महिन्याचं काम आहे, काम चांगलं असेल तर परमनंट जॉब ऑफर सुद्धा मिळणार आहे. चालेल, मी अप्लाय करतो. इथे बघा 5 जागा आहेत. मग पुन्हा अप्लाय नाव, यावर क्लिक करतोय. अप्लाय करण्यासाठी कुठेही कोणालाही 50 पैसे काय 1 पैसा सुद्धा कोणाला द्यायचा नाही आहे, कारण की हे फ्री ऑफ कॉस्ट जॉब असतात. या इंटर्नशिप असतात, यामध्ये कुठलेही चार्जेस द्यावे लागत नाही. फक्त नॉलेज पाहिजे, कुठल्याही क्षेत्राचं एक्सपिरियन्स असेल असं नाही. फ्रेशच असाल तरी करू शकताय. मग अप्लाय करू शकताय. सेम ॲज तुम्हाला वाटलं की यार 2 ठिकाणी अप्लाय केलं आहे, अजून ठिकाणी अप्लाय करू. मग अनेक जण असतील ज्यांना HR रिलेटेड नॉलेज असेल किंवा ऑनलाईन मार्केटिंगचं नॉलेज असेल तर इथे अप्लाय करू शकताय. कॉपी रायटिंगचं नॉलेज असेल, ॲनिमेशन येतं आहे किंवा नसेल येत, पुढचं पेज पाहू. पुन्हा इथे आलो, सोशल मीडिया मार्केटिंगचं काम आहे, यस मला जमतं आहे, यावर मी क्लिक करतोय. पुन्हा 10 ते 12,000 सॅलरी आहे, चालेल. 2 महिन्याचं काम आहे, चालेल. मग इथे मी काय करतो, अप्लाय करतो. तर अशा प्रकारे इथे आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय केल्यानंतर सगळी माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. आपलं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर,
त्यानंतर कुठून तुम्ही शिकलात, वर्क एक्सपिरियन्स किती आहे, त्याच्यानंतर ही सगळी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. अकॅडमिक नॉलेज काय आहे, एक्सपिरियन्स आहे का, स्किल्स कोणते आहे, जसं की MS एक्सेल टाकलं आहे, इंग्लिश टाकलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे स्किल्स ॲड करू शकता. जसं की मला व्हिडिओ एडिटिंग येते, तर बघा इथे व्हिडिओ एडिटिंग मी टाकतोय. त्याच्यानंतर मला डिजिटल मार्केटिंग येते, डिजिटल ॲडव्हर्टायझिंग, डिजिटल मार्केटिंग हे मी टाकतोय. तर असे स्किल्स तुम्हाला टाकून घ्यायचे आहे जेणेकरून तुमची प्रॉपर माहिती त्यांच्यापर्यंत जाईल आणि सेव्ह करायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे अप्लाय करतो आहे. तर मनापासून प्रॉपरली गायडन्स तुम्हाला देतोय. अप्लाय करणं सुरू झालं आहे. जस्ट तुम्हाला इथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि जे पण जॉब दिसतील त्यांना तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा. 2च दिवस आहे अप्लाय करण्यासाठी. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.